सभा बघा 12 खेळाडू देखील नाहीये. कमिटी या ठिकाणी चेक करते. बघा पंच देखील सांगतात तिसरे पंच की षटकार आहे, षटकार आहे. त्यामुळे आम्ही अगोदर सांगत असतो की 12th मॅन आपण पाठवत मित्रांनो, कोणावरती अन्याय होणार नाहीये. स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतो आणि एक्झॅक्ट पंचांनी पाहणी केली आणि तदनंतर हा षटकार दिलाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती आपण पाहिली गेली तर 7 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा किशोर मुंडे सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती आणि सेकंड फलंदाज रवी. हो यावेळेस देखील ऑन द टॉस खेळलेत आणि इनफिल्डच्या वरून पाठवलाय बॉलला. स्वीपर कव्हर सीमा रेखा बाहेर राणी डाबा चौकार. स्ट्रोक आणि रवी भोईरच्या बॅटमधून अजून एक चौकार आलाय. टीमचे टोटल पुढे सरकेल 11 या धावसंख्येवरती. एक षटकार आला त्यानंतर हा चौकार. 11 पोहोचले, 11 वरती पोहोचल्या संघ गावदेवी उंबारली. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज किशोर मुंडे. षटकातील पुढचा बॉल. मेगा पॅनेलचा मॅच सुरू आहे दोन बलाढ्य संघामध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला अप्पर कटच्या साह्यानं. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा बाहेर. अजून एक राणी डाबा चौकार. थँक्यू. तर या दरम्यान वैभव ठक्कर यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत वैभव ठक्कर, आपला मनपूर्वक स्वागत. तर लगातार आक्रमण सुरू आहे या पहिल्या षटकामध्ये. रवी भोईर ऑन फायर. 3 चेंडू आणि 14 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे. गावदेवी उंबारली टीम बिनगडी बाद 15 या आकड्यावरती. मेगा फायनल्सच्या मॅच मध्ये सुरुवात दमदार झाली आहे. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय. स्वप्नबद्ध सुरुवात केली आपल्या टीमसाठी. रवी भोईरनं किशोरवरती हल्ला चढवलाय. लोवर फुल टॉस ऑन साइडला खेळले. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित. थोडेसे पंबल झाले कव्हर करते तोपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल. 16 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करावं लागेल कारण आता या ठिकाणी 16 धावा खर्च झाले 5 चेंडू मध्ये. 1 चेंडू या षटकातील शिल्लक असेल. सचिन भोईर साठी या चेंडू स्क्वेअर विकेट. यावेळेस मात्र प्रयत्न करतील बॉलला अडवण्याचा. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पायाच्या साह्याने बॉलला अडवलाय. तोपर्यंत रन्स एकूण कंप्लीट झाले 3. थँक्यू. तर याच दरम्यान पाहतोय आपण संगीत क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून असंख्य असे शिष्यगण तयार झाले. ते उत्कृष्ट पकवाज वादक मृदुंगमणी हरिभक्त पारायण मधुकर बुवा धोंगडे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. दरवर्षीप्रमाणे ते आमच्या नारिवली गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू दे आवर्जून अगदी उपस्थित राहतात. त्यांच्या ठिकाणी आगमन होतंय. मी श्रद्धांजली चषकामध्ये आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. तर मान्यवरांची उपस्थिती अद्याप आपण पाहिली गेली तर बरेचसे मान्यवर आज या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत. जयेंद्रदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नारुली गावाच्या वतीने आपण क्रिकेट स्पर्धा पाहत आहेत. जबरदस्त स्पर्धा आज मेगा फायनल आपण पाहतात आणि सध्या तरी 40 प्लेसचा मेगा फायनलचा सामना सुरू आहे. गावदेवी उंबारली बनाम ओम साई आगासन 40 प्लस. धावसंख्या पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 19 धावा. गोलंदाज तयार गंगाराम. यॉर्करचा प्रयास ऑन साइडला ढकललाय. बॉटम मॅचचा चांगला वापर फटक्यावरती. लॉंग ऑन रिजनला खेळाडू उपस्थित. धाव मिळाली 1. धावसंख्या 20 वरती पोहोचेल. रवी भोईर आणि सचिन भोईर ही जोडी आपण पाहिली. दोघांनी खूप चांगला स्टार्ट आपल्या टीमला दिलाय. पार्टनरशिप भागीदारी फार चांगली पाहायला मिळते दोघांमध्ये देखील. खास करून रवी भोईरने इम्प्रेस केलंय कारण त्याच्या बॅटमधनं लगातार चौकार आपण पाहिले आणि एक षटकार देखील पाहिलाय. पुन्हा एकदा लॉप करायचं होतं. यावेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी, खेळाडू उपस्थित. लॉंग ऑनला टिपली जाईल झेल आणि लागलाय पहिला धक्का.
गावदेवी उंबारली संघाला सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर रवी भोईर बॅक टू द डगआउट. थँक्यू. तर याच दरम्यान आमचे भास्कर पाटील यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या आपण भास्कर पाटील यांचा सत्कार करू. त्याचबरोबर अरुण पाटील आणि रघुनाथ पाटील यांनी सुद्धा यावं. अजय पोरजीच्या शुभ असे आपण भास्कर पाटील यांचा सन्मान करू. आमचे आचारी नेहमीच भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडे असते. लहू पाटील यांना सुद्धा विनंती, आपण स्टेजवरती या. लहू पाटील. चला नेक्स्ट बॅट्समॅन सीताराम येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती रवी या ठिकाणी बाद झालेत, परंतु खूप चांगली सुरुवात आपल्या टीमला त्यांनी करून दिली आहे. पहिलं यश टीम आगासन संघाला मिळाले. गंगारामला मिळाली पहिली सफलता या ओव्हरमध्ये. सीताराम ऑन स्ट्राईक. अराउंड द विकेट. यावेळेस मात्र बॅकवर्डवरती जाऊन ऑनसाईडला खेळतायत आणि स्वतः गोलंदाज पोहोचतील तोपर्यंत मिळेल सिंगल. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय सचिन भोईर यांना. रेग्युलर क्रिकेटमध्ये जेव्हा सचिन भोईर खेळत असताचे तेव्हा आक्रमक शैली त्यांची आम्ही पाहिली आहे आणि आता 40+ मध्ये पदार्पण केलंय आणि लाजवाब क्रिकेट त्यांचा 40+ मध्ये देखील राहिलाय. महत्त्वपूर्ण मॅच खेळतायत. चांगलं टार्गेट रचावं लागेल कारण की समोरचा संघ देखील तितकंच ताकदवान आहे. टीम आगासन 40+. तर बघा या ठिकाणी जर आगासन संघ मेगा पॅनेलचा मॅच जिंकतोय, चॅम्पियन ठरतोय, तर सन्माननीय नंदू सुभाष मुंडे साहेबांकडून या ठिकाणी तब्बल रोख रक्कम 11,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. परंतु यावेळेचा चेंडू सचिन भोईरनं पाठवलाय वाईड इज लॉंग ऑन. सीमारेखा बाहेर राणी डाबा षटकार. थँक्यू डीजे. मी अगोदरच वर्णन केलं सचिन भोईर बद्दल कारण एक आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. रेग्युलर क्रिकेट देखील गाजवून सोडलं आणि आता 40+ मध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली आहे. षटकाराला धावसंख्या पोहोचेल ती 27 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. गावदेवी उंबारली 40+. पुढचा बॉल पुन्हा एकदा गंगाराम. यावेळेचा चेंडू चांगला आहे, पॅडवरती अडलला परंतु पंच नॉटआउट घोषित करतात. धावबाची संधी होती परंतु डायरेक्ट हिट झालं नाहीये आणि ओव्हरथ्रोच्या साह्यानं रन्स मिळेल 1. धावसंख्या 28 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. सचिन भोईरची वैयक्तिक धावसंख्या 5 चेंडू 11 वरती पोहोचले. येस पंच. लेग बायज. पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश म्हात्रे सरांना आपण पाहतायत. प्रचंड दांडगा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला पॉइंटचे पंच आमचे आपण पाहतायत मनोज पवार सर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्कचा वापर केला होता. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. गुडलेतवरती पडल्यानंतर थोडासा चेंडू टेक ऑफ झाला आणि डॉट बॉल आलाय. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी उंबारली 40+ टीमची धावसंख्या 28 धावा, 1 गडी बाद. डीजे. हॅलो. थँक्यू. तर याच दरम्यान गेसरचे उद्योजक सन्माननीय सायना शेठ भोईर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करूया. कैलास पाटीलला विनंती करेन आपल्या असे सायना शेठ भोईर यांचा आपण या मंचावरती करायचा आहे सन्मान. चला बाळाराम येत आहेत. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गपती बाळाराम येत आहेत. सानवी एंटरप्राइजेस उत्तर श्री यांसकडनं प्रत्येक विकेटसाठी तब्बल कॅश प्राइज असेल 500 रुपयाचा प्रत्येक विकेटसाठी. यावेळेचा चेंडू चांगला, यावेळेस मात्र
पडल्यानंतर फलंदाजाला बीट केला आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आज खरं तर आपण पाहिले गेले तर प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी आपण पाहिली आणि व्यासपीठ मात्र सुरुवातीपासूनच फुल पाहिलं आम्ही, कारण की बरेच मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देऊन गेलेत. सर्वांचा आम्ही विशेष आभार देखील व्यक्त करतोय या स्पर्धेच्या वतीनं. ओ यावेळेस मात्र कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी होते, टिपली जेल आणि लागलाय हा मोठा धक्का. टीम गावदेवी उंबारली पोटी प्लेस संघाला सचिन भोईरची खेळी संपुष्टात. दोन चेंडू अद्याप एक धाव खर्च केली नाहीये. टीमची धावसंख्या 28, 28 धावा उंबारली. चला 3 बॉल झालेत. चला हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये असतील गोलंदाज बाळराम. हॅट्रिक बॉल, एज लागली पाठीमागे, शॉट तडम्यान आणि शॉट फायनलिंगचा खेळाडू जवळजवळ बीट झाला, परंतु अंतिम मुमेंटला बॉल अडलाय आणि शनिदास आले होते नवीन बॅट्समॅन. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू होता. रन्स मिळालेली एक धावसंख्या 29. तर या दरम्यान आमचे प्रभाकर पाटील आणि धीरज पाटील यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. स्वागत. 29 धावा स्कोरबोर्डवरती. षटक क्रमांक सध्या तरी तिसरा सुरू आहे. काय गोलंदाजी केली बाळाराम यांनी. 4 चेंडू 2 सफलता आणि अवघी एकच धाव आतापर्यंत खर्च केली या षटकामध्ये. शांत ठेवलंय उंबारली टीमच्या फलंदाजांना. लॉप केलाय ऑन साइडला, फटका चांगला. मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित. बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडल्यानंतर टॉस होतोय, बाउन्स होतो आणि जातोय सीमारेखा बाहेर. राणी डाबा चौकार. थँक्यू डीजे. त्या दरम्यान आगासनचे सनी मुंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं श्रद्धांजली चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. षटक जवळजवळ चांगलं राहिलं होतं, परंतु आता चौकार आला. धावसंख्या पोहोचली ती 33 या आकड्यावरती. 3 गडी बाद. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक असेल. सीतारामच्या बॅटमध्ये या ठिकाणी चौकार आलाय. शेवटचा बॉल चला पास केला बघा टीम आगासन 40 प्लस. साकेला फलंदाज सीताराम ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. खोलबे टॅपाचा चेंडू होता. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी उंबारली 40 प्लस टीमची धावसंख्या 3 गडी बाद 35 धावा स्कोरबोर्डवरती. हॅलो हॅलो. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. संगीत क्षेत्रातील एक उंच स्तरावरती ज्याने आपल्या जादुई
बोटांच्या मदतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला, कारण जेव्हा ते मृदुंगावरती बसतात ना तेव्हा समोरच्या व्यक्ती पाहणाऱ्या सुद्धा हातबळ होत असतात की हे मृदुंग वाजवतात की काय, कारण ती एक कला आहे आणि कला सातत्याने त्यांनी जोपासली. त्यांच्या माध्यमातून असंख्य असे शिष्यगण तयार झाले. ते मधुकर बुवा ढोंगळे यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन हरिशेठ पाटील आणि जयेंद्र पाटील यांना विनंती करेन आपण मधुकर बुवांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर त्रिंबक बुवा, गणेशा बुवा, मधुकर बुवा ढोंगडे बाबांजी यांचा या ठिकाणी सदिच्छा सत्कार करण्यात येतोय. परशुराम मामा या, परशुराम मामा पवार आणि वेदांत आहेत. प्रथमेश आपण सुद्धा यावा, प्रथमेश भोईर, या सर्वांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती करतोय. चला या ठिकाणी आपण अंतिम षटकाला सुरुवात होती आणि अंतिम षटकामध्ये सुनील मुंडे त्यात गोलंदाजी मार्कवरती. या ओव्हरमधील लगातार 2 चेंडू डॉट आलेत. धावसंख्या थांबली स्थगित 35-35 आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थे. डेट ओव्हरमध्ये किती धावा जमवल्या जातील टीम उंबारली पोटी प्लस संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज शनिदास ऑन स्ट्राईक. बॅकफीटवरती जाऊन यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं परंतु संपर्क नाहीये. गुडलेतवरती पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहिले गेले तर 3 बॉल आणि 1ही धाव खर्च झाली नाही या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा आलाय. नो बॉल, नो बॉल असेल, पंचांचा इशारा येतोय. हा फॅक्टर जास्त होता. येस, अगदी डोक्याच्या वरनं हा चेंडू गेलाय. हेच पंचांनी पाहिलं. मनोज पवार सर आणि रमेश माते सर, व्हेरी गुड डिसिजन. खूप चांगली भूमिका आपण पाहिली गेली तर. आणि फ्रीडची देखील संधी असेल या चेंडूवरती. धावसंख्या 36. फ्रीडचा बॉल. सुनील मुंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. फ्रीडचा बॉल. क्रॉस बॅटे स्ट्रोक, फटका चांगला आहे. फाईन खेळलेत. आउटफील्ड देखील फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा बाहेर. अजून एक राणी राबा चौकार. तर चौकारानं धावसंख्या पुढे सरकी ती 40 या आकड्यावरती पोहोचली आहे. फायटिंग टोटल स्कोर उभा केलाय उंबारली पोटी प्लस संघानं. सुरुवात चांगली झाली. तदनंतर आपण पाहिलं रवीनं दमदार सुरुवात केली. तदनंतर सचिनने देखील षटकार ठोकले आणि आता शनिदासच्या बॅटमन चौकार आलाय. ऑन द टॉस अप्पर कट, आठवण करून दिली वीरेंद्र सहवागची. बॉलला पाठवलाय. पॉइंट सीमारेखा बाहेर. राणी राबा चौकार. डीजे या फटक्यावरती उत्तर दिलाय फलंदाजांना. शेर कितना भी बुरा क्यों ना हो जाए लेकिन शिकार करना नहीं बोलता. शनिदासच्या बॅटमधून हा चौकार आला. टीमची टोटल 44, 44 धावा स्कोरबोर्ड वरती. 40 प्लसचे सामने आपण एन्जॉय करतात आणि रेग्युलर क्रिकेटला देखील लाजवेल एवढं चांगलं क्रिकेट. अजून एक कार्बन कॉपी, परंतु खेळाडू उपस्थित आहेत. टिपले जेल, लालचंद्र मुंडे त्या ठिकाणी होते. टिपलाय जेल आणि लागलाय. अजून एक धक्का आणि या ठिकाणी समाप्त झालं षटक चौथं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या उंबारली पोटी प्लस संघाने बनवलेल्या पोटी पर 44 आणि 45 धाब्याचं लक्ष असेल आगासन पोटी प्लस संघासमोर.
थँक्यू डीजे. चला कॅप्टन या लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम चेंज द गेम WB संघाचा कॅप्टन आणि दातिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला बॉल दे आपण खेळाडूंना चेंडू द्यायचे आपण. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण मेगा फायनलचा सामना होईल चेंज द गेम वडवलीच्या विरोधात जय हनुमान दातिवली या दोन संघामध्ये. तत्पूर्वी आपण सन्मान करू. या मंचावरती उपस्थित असणारे प्रभाकर पाटील यांचा सन्मान करण्यात येईल. अजयपूरजी. चला अजयपूरजीच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. तर स्क्रीनवरती तुम्ही आपण योगेश मडवी सरांना आपण पाहतायत. त्यांच्या समोर या ठिकाणी मान्यवर देखील उपस्थित आहेत. भास्करजी पाटील या ठिकाणी आपण त्यांना स्क्रीनवरती पाहतायत आणि खऱ्या अर्थानं ते देखील सामना सध्या तरी एन्जॉय करतायत. या सिद्धी करवलेचे जावई आहेत भास्करजी पाटील आणि त्यांच्या बाजूला सिद्धी करवलेचे आमचे योगेश मडवी सर बसलेत. चला टीम उंबारली संघ फिल्डिंग लावायची लगेच आणि सलामीची जोडी देखील पोहोचले. पंच रमेश म्हात्रे सर चर्चा नकोय. रमेश म्हात्रे सर मनोज पवार खेळाडू पोहोचले. पंच खेळाडू पोहोचले चर्चा नकोय. हॅलो. तर एक सन्मान करूया. आमच्या गावातील दोन इंजिनियर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेंद्र वासुदेव पाटील आणि त्याचबरोबर दीपेश त्रिंबक पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करू. अक्षय. चला दोन्ही इंजिनियर्स आमचे नारिवली गावातील त्यांचा आपण सत्कार करतोय. खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे हेच व्यक्तिमत्व आज शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा चांगल्या सुवर्ण संधी असतात आणि आज मात्र ते सुवर्ण संधी साधत असताना दोन इंजिनियर्स राजेंद्र वासुदेव पाटील आणि दीपेश त्रिंबक पाटील. तर थँक्यू. या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली ते आमचे जगदीशजी पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहिले गेले स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय जयेंद्रदादा पाटील आणि महागुरु आमचे जगदीशजी पाटील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. शेवटचा टर्न असेल आणि आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तो थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर 40 प्लेस के मुकाबले आप एंजॉय किए और अब यहाँ से 40 प्लस का मेगा फाइनल का मुकाबला दोस्तों शुरू हो चुका है. पहले बल्लेबाजी की टीम यहाँ पर देखा जाए तो उम्बारली टीम ने 4 ओवर के इस मुकाबले में रन संख्या बनाई. 44 रन बनाए. 45 का टारगेट रखा. वही टारगेट लेकर सलामी जोड़ी आगासन टीम की पहुंची किशोर मुंडे और गंगाराम. पहली गेंद के ऊपर गेंदबाज सचिन भोईर का स्वागत किया 4 रनों से. किशोर मुंडे टॉस साठी वडवलीचे कॅप्टन आले टीम दातिवली संघ. चला या टॉस करू. मेगा फायनलचा सामना असेल अंतिम सामना या स्पर्धेचा आणि टॉस श्रीमान उद्योजक साईनाथ शेठ भोईर जे घेसरचे आहेत. साईनाथ शेठ भोईर घेसर यांना विनंती करेन टॉस करा आणि आमचे नवनाथ पाटील मधुकर बुवा ढोंगडे आपण सुद्धा या. शेवटचा टॉस या स्पर्धेतील केला जाईल. मेगा फायनल अंतिम सामना पाहायला मिळेल दातिवलीच्या विरोधात वडवली. चला आपण टॉस करतोय. उद्योजक साईनाथ शेठ भोईर मधुकर बुवा ढोंगडे आणि आमचे नवनाथ पाटील हे उपस्थित आहेत. काट आहे टॉस वडवलीच्या बाजू
दातिवलीच्या बाजूने निर्णय विनीत बॉलिंग ओके ओ टू कॉमेंट्री बॉक्स। तो थैंक यू सो मच महागुरु जगदीश जी पाटिल। चलते मैदान के ऊपर रन संख्या की बात करेंगे तो टोटल बन चुके 7 रन। 3 गेंदों का खेल अब तक हो चुका है। इस ओवर में किशोर मुंडे ने पहली गेंद के ऊपर चौका लगाया। अब गंगाराम आए और गंगाराम ने सिंगल निकाली। टोटल गेंद हो चुकी है 2 गेंदें, माफ कीजिए, यस 1 गेंद वाइड थी। रन संख्या 7 रन। गेंदबाज तैयार होते हुए सचिन भोईर फिर से एक बार बल्लेबाजी तो अच्छी की है। गेंदबाजी कैसे करेंगे, पड़ने के बाद कांटा बदलती हुई गेंद नीचे रहती हुई डीप रही, सीधा गई विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति होती हुई शानदार गेंदबाजी की शुरुआत की है। पहली गेंद के ऊपर चौका आया, उसके बाद में अपने टीम के लिए कमबैक की कोशिश जारी है सचिन भोईर के माध्यम से। इस ओवर की इसी बेच अगली गेंद, ये देखिए गति में परिवर्तन, चेंज ऑफ पेस, गति को कम किया, बल्लेबाज को चकमा दिया और एक शानदार डिलीवरी। डॉट गेंद की समाप्ति होती हुई कौन सी टीम जीतेगी श्रद्धांजलि ट्रॉफी, यानी कि चैंपियन कौन सी टीम बनेगी? एक तरफ पे उम्बारली पोटी प्लस तो दूसरी तरफ आगासन पोटी प्लस। चैंपियन कौन सी टीम बनेगी, सपना दोनों का है, लेकिन आज सपना एक का पूरा होगा। एक बनेगी चैंपियन तो दूसरी बनेगी रनर अप। ये देखिए शॉट अच्छा, इस बार गैप में खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी वहां से कोई मौजूद नहीं है। गेंद सीमा रेखे के बाहर, यह आता हुआ बल्लेबाज के बल्ले से रानी डाबा चौका। थैंक यू डीजे। तो ये देखिए दर्शक हमारे एंजॉय करते हुए, यानी कि औशे गौशे नौशे जिन्हें कहा जाता है वो सभी है आज। और ओवर का बाद समापन, पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या स्कोरर हमें बताते हुए 11 रन बन चुके हैं बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। बिल्कुल जगदीश जी पाटिल हौसे गौशे नौसे हम कमेंट्री करते जब भी योगेश पाड़ी में हमारे हमेशा बताते हौसे, यानी कि जिनको क्रिकेट की ज्यादा चाहते वो आते उनको कहते हैं हौसे, और नौसे जिन्हें कहा जाता है वो अपने टीम के लिए कुछ ना कुछ बोल के आते भगवान को। ये और तीसरे जो दर्शक है हमारे वो इस प्रकार के होते हैं जिनका और क्रिकेट का कोई संबंध नहीं होता, क्योंकि पीने वाले को मौका चाहिए। और बिल्कुल मजा उठाते हुए सभी दर्शक। 18 गेंदें शेष, जीत के लिए 34 की आवश्यकता। चलिए 5 खेलने आपको। टीम गांवदेवी उम्बारली पोटी प्लस। शाम भोईर आते हुए दूसरा ओवर लेकर किशोर मुंडे अब तक बल्लेबाजी करे, 5 गेंदों का सामना किया, 8 रन के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, एक चौका भी लगा है। तो दूसरी तरफ गंगाराम उनका साथ देते हुए 1 रन के ऊपर बल्लेबाजी करते हुए यॉर्कर का प्रयास किया, ऑन साइड में खेलते हुए अराउंड द कारपेट, वाइडली स्टोगन में गेंद पहुंची। सचिन भोईर गेंद को तेजी से उठाए फेंके, तब तक यहां से 2 रन कंप्लीट होते हुए। गुड रनिंग बिटवीन द विकेट। रन संख्या 2 की वजह से आगे बढ़ती हुई 13 के ऊपर। अब जीत के लिए समीकरण बचा है 17 गेंदे और 32 की आवश्यकता। यह मुकाबला बैलेंस हो चुका है। यह मुकाबला क्या आखिरी ओवर तक जा पहुंचेगा, क्योंकि दोनों टीमें बड़ी टीमें इस बार सामने खेलते हुए लॉन्ग ऑफ से फील्डर आएंगे, फिर से एक बार दूसरे के लिए पलटे और यहां से जब तक थ्रो आई तब तक 2 रन फिर से एक बार तेजी से कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज। विकेट के ऊपर अच्छी दौड़ देखने को मिली किशोर मुंडे और गंगाराम के माध्यम से, और रन संख्या अब यहां से बढ़ती भी 15 के ऊपर। समीकरण 16 गेंदे 30 की आवश्यकता है। टारगेट टॉच लगाई है स्कोर कार्ड के ऊपर। फाइटिंग टोटल स्कोर खड़ा किया टीम उम्बारली ने, अब उसी को चेस करी है टीम आगासन। पटकी भी गेंद हुक करना चाहते थे, पीछे खेलना चाहते थे, लेकिन बल्ले पे उतनी अच्छी आई नहीं। अंपायर का पैसा यहां पर, चलिए अंपायर लेग बाइज है, फिर यस लेग बाइज। 1 रन यहां से मिली और टोटल बत्ती भी 16 के ऊपर। अब 15 गेंद जीत के लिए 29 की आवश्यकता है। सेकंड के ऊपर बल्लेबाज होंगे किशोर, हार्ड हिटर बल्लेबाज है। अच्छी बल्लेबाजी इस प्रतियोगिता ने उन्होंने की है और अब मेगा फाइनल का मुकाबला कर रहा है। शुरुआत तो अच्छी की है।
ये फिर से एक बार यॉर्कर गेंद, अच्छी डिलीवरी, ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर से फील्डर आए और यहां से थोड़ी सी खराब थ्रो, बैकअप जब तक मिली तब तक यहां से 2 रन फिर से एक बार कंप्लीट होते हुए डबल के माध्यम से यहाँ पर स्कोर आगे बढ़ता हुआ 18 के ऊपर। अब 14 गेंदे 27 की आवश्यकता है। इस ओवर में अच्छी गेंदबाजी रही, श्याम बोहिर ने इंप्रेस किया है क्योंकि 4 गेंदे उन्होंने अब तक डाली है और रन खर्च किए सिर्फ अब तक 6 रन। ये देखिए ब्रह्मास्त्र का इस्तेमाल, क्लीन बोल्ड किया बल्लेबाज को, पहली विकेट, मैदान से बाहर लौटना पड़ा बल्लेबाज किशोर मुंडे, बैक टू द डगआउट। थैंक यू डीजे, बिल्कुल ये डीजे मास्टर की भी मैं तारीफ करना चाहूंगा। जैसे 12 बजे ना वैसे ये संगीत लगाते हुए हमारे डीजे मास्टर भी। और जगदीश जी पाटिल, चलिए 12 बज चुके हैं, हमें भी इजाजत आप दीजिए। महागुरु काफी थक चुके हैं, काफी सारी मेहनत की है बिल्कुल इस प्रतियोगिता के लिए, और खास करके मैं इस प्रतियोगिता का आयोजन करता जयेंद्र दादा पाटिल, इनका भी शुक्रिया अदा करूंगा। तो बालाराम जी बेड़ेकर इनकी तरफ से, सानवी एंटरप्राइजेस उत्तर शिव इनकी तरफ से बिल्कुल लगातार हर एक छक्के के लिए 500 का इनाम और छक्के की हैट्रिक के लिए 3000 का इनाम होगा। गेंदबाज तैयार फिर से एक बार, ये देखिए ऑन साइड में खेलते हुए फिर से एक बार वाइड स्ट्रॉन्ग में फील्डर आएंगे और गेंद को उठाए फेंके, तब तक यहां से 2 रन कंप्लीट होते हुए, एक्यूरेट थ्रो नहीं था, 2 रन यहां से मिले। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, रन संख्या 20 रन। पानी की मांग की है क्योंकि काफी थकान महसूस होगी। 2 रन काफी देर पर दौड़े दोनों बल्लेबाज। थैंक यू डीजे, थैंक यू। ये देखिए बिल्कुल ऐड दिखाई जा रही है होटल रानी ढाबा की, वेज नॉन वेज फैमिली रेस्टोरेंट आप देख सकते हैं, और विजिट दीजिए रानी ढाबा को। चलिए पानी की मांग की और इक्वेशन चाहिए। सावलाराम जी पाटिल इनके बैनर को, कटआउट को यदि गेंद हिट करती है डायरेक्ट तो 2000 का इनाम होगा। जीत के लिए बात करेंगे तो 12 गेंदे और 25 की आवश्यकता है। ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर हो चुका है, मुकाबला भी बैलेंस हो चुका है। चलिए आइए सुनते तब तक डीजे मास्टर के माध्यम से एक अच्छी धुन। कि गुरदास भोईर को यहाँ से कैप्चर किया जा रहा है और काफी सीरियस है, मोबाइल में देख रहे क्या कर रहे पता नहीं है, और मोबाइल में काफी सीरियस है वो। चलिए बिल्कुल फॉर्चून इवेंट के माध्यम से प्रतियोगिता कवर की जा रही है। अच्छी लाइव टेलीकास्ट कृष्णा मात्रे और उनकी पूरी टीम का मैं फिर से एक बार स्वागत भी करना चाहूंगा। सभी मान्यवरों को यहाँ पर कैच किया जा रहा है, ध्यान रखिए। कोई कोई अंगूर भी खा रहे हैं हमारे मान्यवर, तो थोड़ा सा ध्यान रखिए। चलिए बिल्कुल ये था हंसी मजाक इस कमेंट्री बॉक्स में। चलते मैदान के ऊपर अब 12 गेंदे जीत के लिए 25 का समीकरण है। कौन सी टीम बनेगी चैंपियन, ये सवाल मैदान के अंदर अब खड़ा हो चुका है। और यहाँ से तीसरा ओवर यानी कि निर्णायक ओवर होगा। इस ओवर में कितने रन बन पाएंगे और कितने रन रोक पाएंगे गेंदबाज। तो बिल्कुल अगरसन टीम यदि चैंपियन बनती है तो नंदू समाज जी मुंडे इनकी तरफ से उनके टीम के लिए 11,000 का इनाम होगा। क्या बात है, 12 गेंदे 25 का समीकरण। गेंदबाज तैयार, सीताराम लॉफ्टेड हिट, एक्साइटिंग पावर, गेंद को भेजा तारामंडल में, वाइड स्लॉन्ग ऑन सीमा रेखे के बाहर, रानी ढाबा 6 रन।
थैंक यू डीजे। आ देखे किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया। ये देख सकते हैं आप दमखम दिखाते हुए शॉट के ऊपर बल्लेबाज गंगाराम, ऊपर पिच गेंद थी, सीताराम का स्वागत किया पहली गेंद के ऊपर, वेलकम टू द ग्राउंड। फिर से एक बार फुल टॉस गेंद ऑन साइड में ढकेला गेंद को, फील्डर वहां से मौजूद होंगे और अच्छी थ्रो, यहाँ से अच्छी थ्रो थी, सचिन भोईर वहां पर थे आई थिंक, और यहाँ से बनी 1 रन। अब इक्वेशन मुकाबले में जीतने के लिए बचे 10 गेंदे 18 की आवश्यकता। रन संख्या तेजी से बढ़ती हुई 27 के ऊपर पहुंची टीम आगासन। 10 गेंदे 18 का समीकरण अब भी मौका है उम्बारली टीम के पास भी, यदि डॉट गेंदे डालते या फिर विकेट भी लेते तब भी यहां से वापसी हो सकती है। ये ऑन साइड में खेलते हुए वाइड स्टॉगन में गेंद पहुंची, दूसरे के लिए फिर से एक बार पलटे, मौका है और यहां से डायरेक्ट हिट। क्या बात है, फील्डर वहां पर थे, शायद रवि थे और रवि ने थ्रो किया और डायरेक्ट हिट हो चुकी है। यहां से बनेगी विकेट, सफलता मिल चुकी है टीम उम्बारली को। लगता बा दूसरा झटका टीम आगासन को। थैंक यू सो मच डीजे। एक्शन रिप्ले में भी देगा, क्या कमाल की थ्रो थी, डायरेक्ट हिट हुआ और विकेट मिली। यहाँ स्टैंडिंग लेवल की फील्डिंग देखने को मिली उम्बारली टीम की ओर से। संघर्ष आपको आप दोनों तरफा से देखने को मिलेगा। जीत के लिए अब 9 गेंदे 17 की आवश्यकता है। नए बल्लेबाज मैदान के अंदर लालचंद मुंडे आते हुए। बिल्कुल कालराम मामा के सुपुत्र है लालचंद जी मुंडे। 2 छक्के के लिए 500 का इनाम होगा उनकी तरफ से। ये सामने खेला, ये अजीबो गरीब स्ट्रोक, लेकिन फील्डर मौजूद। और ये देखिए सर पे हाथ रखा बल्लेबाज ने, कमर पे हाथ रखे बल्लेबाज ने, ये शॉट कैसा फंस चुका है और एक विकेट मैदान से बाहर। थैंक यू सो मच। क्या वापसी की है इस मुकाबले में टीम गांधी भी उम्बारली टीम ने। मैंने पहले कहा था विकेटें लेनी होंगी और डॉट गेंदें डालनी होगी, वापसी हो सकती है, मौका था और यहां से वापसी कर चुकी टीम उम्बारली। 8 गेंदें, जीत के लिए अब 17 की आवश्यकता है। लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यहां से कोशिश जारी है रन रोकने की, तो दूसरी तरफ रन बनाने की कोशिश जारी है टीम आगासन की ओर से। नए बल्लेबाज बिंदास मुंडे, बिंदास बल्लेबाजी करनी होगी। ये देखिए बिंदास स्ट्रोक, गेंद को उड़ाया, लॉन्ग ऑफ, सीमा रेखे के बाहर, 6 रन। तो बिल्कुल थैंक यू डीजे। कालराम मामा काफी खुश हो चुके हैं, छक्का भी लग चुका है और यहाँ से बिंदास है बल्लेबाज, और ये जिनका नाम बिंदास है और बिंदास बल्लेबाजी कर रही है। 7 गेंदे 11 रन, 7 गेंदे 11 का समीकरण। हार मंजूर नहीं है टीम आगासन को, तो हार मंजूर नहीं है टीम उम्बारली को भी। जीतेगी कौन सी टीम? दोनों टीम के समर्थक काफी भारी संख्या में इस मैदान के ऊपर आ चुके, सभी का हम स्वागत करेंगे। फुल टॉस गेंद थी, यहां से बल्ले पे उतनी अच्छी आई नहीं, सामने गेंदबाज गए गेंद के ऊपर, तब तक यहां से मिली सिंगल। ओवर का हुआ समापन, 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। रन संख्या 35 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर आगासन टीम। अब आखिरी 6 गेंदे 10 की आवश्यकता। थँक्यू। तर या दरम्यान पाहतोय आमचे माऊली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय हरेश शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्याचबरोबर रोशन दादा जे कोलवाडीचे आहेत आणि त्याचबरोबर शिवभक्त आमचे दिनेशजी पाटील साहेब जे बेलेवलीचे आहेत, त्याचबरोबर पोलीस पाटील प्रमोदजी हे सुद्धा उपस्थित आहेत। चारही मान्यवरांचं या श्रद्धांजली चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत।
त्याचबरोबर ज्यांना नुकताच उपसरपंच पदावरती बहुमान मिळाला ते बेलवलीचे विद्यमान उपसरपंच आणि शिवभक्त तथा आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे चीफ श्रीमान दिनेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा पुन्हा एकदा स्वागत. शक्ति मात्रे इनकी तरफ से बिंदास यदि चौका या छक्का लगाते तो उनके लिए 500 का इनाम होगा, 1000 का इनाम होगा. चलिए 6 गेंदे 10 का समीकरण. मुकाबला कौन सी टीम जीतेगी? सेकंड पे बल्लेबाज होंगे जिन्होंने छक्का लगाया था वही बिंदास होंगे और गेंदबाजी के ऊपर योगेश पाटिल आते हुए. ये बड़ा मुकाबला, बड़ा मंच और काफी भारी संख्या में दर्शक भी इंजॉय करते हुए. पहली गेंद लॉप किया, पुल किया, मिस टाइमिंग है. खिलाड़ी जब तक गेंद के नीचे पहुंचे और यहां से कैच बन चुकी है. फील्डर वापस थे रवि बोईर पी से एक बार शानदार फील्डिंग और एक झटका टीम आगासन को. थैंक यू डीजे. शॉट अच्छा था लेकिन ऊंची ज्यादा गई गेंद और रवि बोहिर की क्या शानदार फील्डिंग है. पिछले ओवर में भी डायरेक्ट हिट किया, बल्लेबाज का आउट किया. अब ये देखिए शानदार कैच, विकेट बन चुके हैं. आप कौन से बल्लेबाज आएंगे जो यहां से आगासन टीम को इस दलदल से बाहर निकालेंगे, क्योंकि आप गेंदे बच्चे 5 और 10 की आवश्यकता. आधी टीम डगआउट पे लौट चुकी है. एक तरफ गंगाराम जिन्होंने 6 गेंदे के लिए 12 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं. अब सुनील मुंडे आते हुए बल्लेबाजी के लिए. पहली गेंद के ऊपर सफलता योगेश पाटिल. मुकाबला रंगीन बनता जा रहा है, मजा आ रहा है इस मुकाबले में. ओवर की अगली गेंद फिर से एक बार राइट आर्म द विकेट. पटकी भी गेंद थी, इस बार भी हवा में गेंद, गेंद के नीचे गेंद मत कूद और यहां से और एक विकेट. वार के ऊपर पलट मार, फिर से एक बार वापसी उम्मारली टीम की और एक विकेट. 4 गेंदे 10 का समीकरण. थैंक यू डीजे. अब यहां से देखिए कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी मुकाबला झुक रहा है टीम आगासन के पक्ष में तो कभी वापसी कर रही है टीम उम्मारली भी, यानी कि दोनों टीमों को हार मंजूर नहीं है. तो बिल्कुल अब 4 गेंदे और 10 का समीकरण होगा. कृष्णा मडबी आते हुए आप बल्लेबाजी के लिए 5 खेलना है. देखिए बिल्कुल समझ सकते हैं हम भी. टीम उम्मारली 5 के लिए, सूचना आती भी आयोजनकर्ताओं के माध्यम से थोड़ा सा 5 के लिए. 4 गेंदे 10 का समीकरण. दोनों टीम के लिए की कहना चाहूंगा, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. कौन सी टीम वक्त बदल पाएगी, कौन सी टीम का वक्त बदल जाएगा. यहां से उम्मारली के आगासन बल्लेबाज कृष्णा मडबी, सेकंड के ऊपर गेंदबाज योगेश पाटिल. अगली गेंद इस ओवर की ओवर द विकेट. ये देखिए गुड लेन के ऊपर पड़ने के बाद सीधी आती भी तेजी से बल्लेबाज को शांत रखा गया. डॉट गेंद की समाप्ति. हर एक डॉट गेंद संजीवनी का काम करेगी टीम उम्मारली के लिए और मुकाबले में मजबूती दिलाएगी. अब 3 गेंदे 10 की आवश्यकता. 3 गेंदों के ऊपर एक भी रन खर्च नहीं किया है योगेश पाटिल ने. और एक अच्छी डिलीवरी, शानदार डिलीवरी, फिर से एक बार तेजी से आई, बल्लेबाज को बीट किया. लगातार डॉट गेंदे. अब यहां से मुकाबला थोड़ा सा मजबूत हो चुका है टीम उम्मारली के पक्ष में, क्योंकि 2 गेंदे 10 की आवश्यकता. क्या शानदार गेंदबाजी. ऐसा लगा था कि यहां से फाइट दे पाएगी टीम आखिरी ओवर में आगासन भी, लेकिन काफी इंप्रेस किया योगेश पाटिल ने. ये गेंद के ऊपर बड़ी शॉट आनी चाहिए थी और लगातार 5 गेंदें डॉट हो चुकी है, यानी कि मैडन ओवर हो सकता है इस प्रतियोगिता में. साहिल पाटिल
जुनी डोंबिवली उनकी तरफ से मैडन ओवर और विलास भोईर जो कि मोटा गांव पोटी प्लेस के थे उनके माध्यम से मैडन ओवर आई थी और 6 गेंद 10 का समीकरण और यहां से मैडन ओवर क्या बन पाएगी और नहीं, लेकिन मुकाबला जीता गांव देवी उम्बारली टीम ने चैंपियन बन चुकी है इस प्रतियोगिता की और यहां से रन नहीं लिया है यानी कि मैडन ओवर भी डीजे। थैंक यू डीजे। तो मुकाबला फिनिश हो चुका है। थैंक यू सो मच, कांग्रेचुलेशन टीम उम्बारली पोटी प्लस और हार्ड लक, आपने भी अच्छी क्रिकेट खेली टीम आगासन पोटी प्लस। थँक्यू सो मच सर। या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो आमचे मी जगदीशजी पाटील महागुरु याचं विशेष आभार व्यक्त करते। या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आज दिली आणि त्याचबरोबर योगेश मडबे असतील आमच्या आणि जयेंद्र शेठ पाटील संपूर्ण आमची आयोजन कमिटीचं आणि आमच्या पंचांचं लाईव्ह टेलिकास्टचं विशेष आभार व्यक्त करतो। खास करून डीजे मास्टर देखील खूप चांगले संगीत आणि तुमच्यापासून मी रजा घेतोय। आता मॅचला सुरुवात होईल, मेगा फायनलची मॅच आणि सामना जसा सुरू होईल येथील महागुरु जगदीश पाटील।